नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या विपणनाच्या अर्थात मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मागच्या शनिवारी एक लेक्चर टाकलेलं होतं. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ते पाहिलेलं दिसत नाही, तर तेही लेक्चर पाहावं, कारण आपल्याला जो सिलेबसचा कंटिन्युअसपणा आहे तो त्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो. अर्थात टाईम टेबलमध्ये थोडंसं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे आणि शनिवारी आपलं जरी मार्केटिंगचं लेक्चर दिसत नसलं तरीसुद्धा ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर ते पाठीमागच्या शनिवारचं लेक्चर आपण पाहावं असं एकदा मी तुम्हाला आवाहन करतो आणि आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपल्याला दुसरं युनिट आपण अभ्यासतोय, ग्राहकांची वर्तणूक व बाजारपेठ निवड. त्याच्यामधला ग्राहकांची वर्तणूक हा पार्ट जो आहे हा पूर्णपणे आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि दुसरं बाजारपेठ निवड या आपण पार्टकडं दुसऱ्या भागाकडे आपण या ठिकाणी आज वळतोय. याच्यामध्ये बाजारपेठ निवड असं म्हटलेलं आहे, पण त्याच्यामध्ये बाजारपेठ निवडीचा आपल्याला अभ्यास नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला बाजारपेठ विभाजन, बाजारपेठ वस्तू स्थान निश्चितीकरण, लक्ष केंद्रीकरण वगैरे असा आपल्याला अभ्यास आहे. आता बाजारपेठेचं विभाजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि त्याचा काय संदर्भ असतो, त्याचा फायदा काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. ही संकल्पना काय आहे सुरुवातीला लक्षात घेऊया. सध्याच्या बाजारपेठा या बहुजिन्सी आहेत. बहुजिन्सी म्हणजे आणि एक जिन्सी हा शब्द तुम्हाला लक्षात येतो. बहुजिन्सी म्हणजे विविध प्रकारच्या, एक बाजारपेठ दुसऱ्या बाजारपेठेसारखे नसते. अर्थात नसणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याचे भौगोलिक क्षेत्र वेगळं असणार, त्या ठिकाणी सांस्कृतिक गोष्टी वेगळ्या असणार, त्या ठिकाणच्या लोकांची आर्थिक स्थिती वेगळी असणार आहे. म्हणजे हा सगळाच फरक त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणच्या खरेदीच्या काही वेळेला पद्धती म्हणू, प्रोसेस म्हणू आपण वेगळ्या प्रकारच्या असू शकतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी उधारीची सवलत मोठ्या एखाद्या ठिकाणी डिस्काउंटचा भाग असतो, एखाद्या ठिकाणी रोख व्यवहार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बहुजिन्सी असतात. एखाद्या बाजारपेठेवरती ग्राहकांचं वर्चस्व असू शकतं, एखाद्या बाजारपेठेवरती विक्रेत्यांचं वर्चस्व असू शकतं, एखादी बाजारपेठेमध्ये दोघांचंही वर्चस्व नाही, तिथल्या परिस्थितीचं मार्केट कमिटीचं वर्चस्व असो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपण बाजारपेठेत असणारे खरेदीदार संख्येने जास्त असतात, तसेच ते सर्वत्र विखुरलेले असतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे जग ही एक बाजारपेठ आपण समजली तर जगामध्ये देश किती, 750 कोटीची लोकसंख्या आहे. आपली आता 134-35 कोटीची लोकसंख्या, ते सर्वत्र विखुरलेत. खेडोपाडी, गावोगावी, वाड्या वस्त्या, शेतात मळ्यात सगळीकडं आपले ग्राहक आहेत. मग आपली कंपनी, आपला व्यवसाय, आपले मार्केटिंग संस्था या सर्व ग्राहकापर्यंत पोहोचू शकते का? आणि ज्या ग्राहकापर्यंत पोहोचणार आहे तो आपल्या वस्तूचा खरेदीदार आहे का, ग्राहक आहे का, असे काही प्रश्न निर्माण होतात. मग आपल्याला काय बघायला लागतं, तर त्यांच्या गरजा आणि खरेदीच्या पद्धती देखील वेगवेगळ्या असतात. आपण हे लक्षात घेतलं. पलूच्या ग्राहकांच्या खरेदीच्या गरजा वेगळ्या असतील, जतच्या वेगळ्या असतील, आटपाडी कवठेमंकाच्या वेगळ्या असतील, किंबहुना गडिंग्लजच्या वेगळ्या असतील, सातारच्या वेगळ्या असतील. विपणनकर्ते या बाजारपेठांचा आणि ग्राहकांच्या गरजांचे समाधान करू शकत नाहीत. सर्वच्या सर्व ग्राहकांच्या सर्व बाजारपेठा जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आणि सर्व ग्राहकांच्या गरजा, सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करू शकत नाही एक कंपनी, एक विपणनकर्ता. याची जाणीव आज प्रत्येक कंपनीला, प्रत्येक व्यवसायाला झालेली आहे. आणि त्यामुळं काय करावं लागतं, तर त्यामुळं समान वैशिष्ट्य असलेल्या एक जिन्सी ग्राहकासाठी बाजारपेठांचे लहान लहान भाग निर्माण केले जातात. म्हणजे एकसारख्याच गरजा आहेत. म्हणजे अमुक या ब्रँडचीच त्यांना वस्तू पाहिजे, अमुक या कंपनीचीच वस्तू पाहिजे, किंवा त्यांची गरज समान आहे, किंवा त्यांना 100 रुपयाचीच वस्तू पाहिजे, किंवा ह्या 2 गरजा पूर्ण करणारीच वस्तू, असे समान वैशिष्ट्य असणाऱ्या, किंवा हे वयोगट एकच आहे, किंवा स्त्रियांच्यासाठीच फक्त, बालकांच्यासाठीच, असंही याच्यामध्ये असू शकतं. की ह्याच्यामुळे काय होतं, ज्यामुळे त्या भागातील ग्राहकांच्या गरजांचं अधिक चांगल्या रीतीने समाधान करता येईल आणि त्याचा साईड बाय साईड कंपनीला, त्या व्यवसायाला आपला ग्राहक कोण हे समजल्यामुळं त्या कंपनीला सुद्धा त्यांनाच वस्तूंची विक्री करून आपल्याला नफा मिळवता येईल.
तर आत्ताच आपल्या लक्षात आलं याच्यावरून बाजारपेठ विभाजन कशासाठी, तर आपण सर्व ग्राहकांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, सर्व बाजारपेठेमध्ये आपण पोहोचू शकत नाही, आपली तेवढी वितरण व्यवस्था, वितरण साखळी असत नाही, सप्लाय चेन असत नाही, आपली वितरक व्यवस्था तेवढी असत नाही, म्हणून आपण प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही त्याचे सेगमेंट तयार करा, पार्ट तयार करा. याला बाजारपेठ विभाजन म्हणजे मार्केट सेगमेंटेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला येथे लक्षात आलं की आपण बाजारपेठेचं विभाजन करायचं म्हणजे काय करायचं. या ठिकाणी व्याख्या दिलेल्या आहेत. बाजारपेठेतील ग्राहकांची त्यांच्या विविध वस्तूंच्या गरजेनुसार विविध गटात केलेली विभागणी. फिलिप कोटलरांची व्याख्या. दुसरी व्याख्या, बाजारपेठ विभाजन वस्तूच्या संपूर्ण बाजारपेठेच्या अनेक भागामध्ये. आपण ह्याच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे गैरसमज करून घेऊ नका किंवा दुमत व्यक्त करू नका की आपण काही बाजारपेठ म्हणजे आपले ग्राहक सोडून देणार आहे, असा त्याचा अर्थ नाही. तर पर्टिक्युलर आपल्या त्याच विशिष्ट ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने गट तयार करायचे आहेत की ह्या भागामध्ये कोण वस्तूंची विक्री करणार, आपण त्याच्यासाठी कोणते वितरक नेमणार वगैरे वगैरे. आणि ज्याद्वारे प्रत्येक भाग हा सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटकाबाबत एकजिन्सी होण्यासाठी प्रवृत्त होईल. म्हणजे आपल्याला एकच मार्केटिंग पॉलिसी किंवा स्ट्रॅटर्जी वापरायची असेल तर एकच मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आपण कधी वापरू शकतो. आता समजा उदाहरणार्थ शिक्षक एक कॅटेगरी आहे, तर शिक्षकासाठी आपल्याला मार्केटिंग पॉलिसी एक ठेवता येते. जी शेतकऱ्यासाठी तुम्ही वापरणार आहे ती इंडस्ट्रियल कामगारासाठी वापरू शकत नाही, ती शेतकऱ्यासाठी वापरू शकणार नाही, ती इतर कोणत्याही घटकासाठी वापरली जाऊ शकणार नाही. कारण हा सिगमेंट, शिक्षकांचा सिगमेंट हा वेगळा आहे. सिगमेंट म्हणजे भाग, घटक. तिसरी एक व्याख्या, बाजारपेठ विभाजन म्हणजे ग्राहक, वस्तू व सेवा, उत्पादक, कायदेशीर बाबी यांच्या वैशिष्ट्यावर बाजारपेठेचे केलेले वर्गीकरण. म्हणजे ग्राहक बघितलाय, वस्तू बघितले, सेवा बघितले, उत्पादक आहे, कायदेशीर बाबी, हे सगळ्या वैशिष्ट्ये लक्षात घेऊन बाजारपेठेचे आपण वर्गीकरण करतो. आता बाजारपेठेची वैशिष्ट्ये या विभाजनाची वैशिष्ट्ये आहेत आपल्याला, हे एकच वाक्य आहे. जे तुम्ही विभाजन करणार आहे ते मोजता आलं पाहिजे. बाबा पलूस तालुका हे विभाजन झालं, किंवा 18 ते 22 वयोगट हे विभाजन झालं, किंवा शिशु हे विभाजन झालं. संपर्क सोपा असावा. त्या सेगमेंटमध्ये तुम्हाला त्या ग्राहकांशी संपर्क साधणं सोपं असायला पाहिजे. एक जिन्सी स्वरूपाच्या ग्राहकांचा समूह असावा. शिक्षक एक समूह आला, शेतकरी एक समूह आला, तसं गृहिणी एक समूह आला. विपणन विशेषणाचा उपयोग. आता विपणनामध्ये आपण जी काही वेगळ्या प्रकारची मग दर्जा असेल, किंमत असेल, वितरण असेल, ह्या सगळ्या वैशिष्ट्यांचा आपण त्या ठिकाणी उपयोग करून घेणार आहे. विभाजन लवचिक स्वरूपाचे असावे, रिजिड असं नाही. तर आपण काय केलं त्याच्यात बदल नाही. शिक्षकाचं काय, आपण पलूस तालुक्यात शिक्षक घेतले तर त्याच्यामध्ये तासगाव तालुक्याचे म्हणजे कनेक्टिंग तालुके आहेत त्याचाही विचार करता येईल. बाबा 2 तालुक्यासाठी एक, 3 तालुक्यासाठी एक वितरक वगैरे असं आपल्याला करता येऊ शकतं. विभाजन करता येणारे गट असावे. म्हणजे गट हा आपल्याला लक्षात येतो की तो एक जिन्सी एकसारखा असायला पाहिजे, असेच गट पाडता आले पाहिजे. तुमचा बीकॉम फर्स्टचा एक गट झाला, बीकॉम सेकंडचा दुसरा गट झाला, आणि पुढच्या वर्षी तुम्ही सेकंड इयरला गेला म्हणजे त्याच्यात लवचिकता आली. विभाजन हे धोरण व व्यूहरचना स्वरूपात असावं. याच्यासाठी काहीतरी पॉलिसी राबवायला पाहिजे किंवा स्ट्रॅटर्जी पाहिजे. हे तुम्ही चला इकडं, तुमचा एक गट, तुम्ही चला रे इकडे, असं नाही आहे. तुम्ही इकडं चला, त्याच्यामध्ये तुम्ही काही वैशिष्ट्य बघितलंय का? हां बाबा, अकाउंटन्सीला 50% वर मार्क पडलेले या बाजूला या, हे विशेष झालं ना. एक काहीतरी पॉलिसी ठरवली तुम्ही, एक स्ट्रॅटर्जी ठरवली. हां, मॅनेजमेंटला बाबा 50 पैकी 35 पडले, त्याच्या वरचे सगळे इकडे या, म्हणजे हा गट झाला. 35च्या वरच्या आणि 35च्या खालचे. लक्ष बाजारपेठेसाठी बाजारपेठ विभाजनाचा आधार. लक्ष इथं शला हे आहे. लक्ष म्हणजे टार्गेट, म्हणजे तो गट आपल्याला ग्राहक म्हणून टार्गेट करायचा आहे. बाकीच्यांच्याकडे आपण लक्ष देणार नाही. आत्ता टार्गेट हेच असणार आहे. शासकीय धोरण, त्या गटाच्यासाठी असणारं शासकीय धोरण, कायदे, कानून, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. भौगोलिक आणि कायदेशीर घटक. भौगोलिक आपण आता मी सांगतोय तालुका, जिल्हा वगैरे. आता ह्या बाजारपेठ विभाजनाचं महत्त्व काय आहे, तर आपल्याला त्या ग्राहकाकडे अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष देता येतं.
त्या गटातील प्रत्येक ग्राहक आहे. आता गटातील कोणताही ग्राहक आपण सोडणार नाही. एक आणि एक ग्राहक आपण टार्गेट करणार, त्यांना वस्तू विकण्यासाठी 100% प्रयत्न करणार. एखादा घेत नसेल तर त्याच्या काय प्रॉब्लेम्स आहेत हे आपण बघणार. पण जो त्या गटात नाही त्याचा आपण विचार करणार नाही. आणि त्या गटातील प्रत्येक ग्राहकाचं आपण मोठ्या प्रमाणावरती गरजांचं समाधान करणार आहोत. त्याला ज्या प्रकारच्या, ज्या किमती, त्या दर्जाच्या, ज्या डिझाईनच्या, ज्या कलरच्या, सगळे एव्हरीथिंग आपण त्याला वस्तू सेवा पुरवणार. लक्ष्य बाजारपेठ, आता तो गट हाच आमचा लक्ष झाला, टार्गेट बाजारपेठ झालं. आम्ही त्याच्या बाहेर लक्ष देणार नाही. हे सगळे ग्राहक एकदा आपले काबीज झाले, आपले कायमचे ग्राहक झाले की मग दुसऱ्या गटाकडे आपण जाणार, किंवा दुसऱ्या गटासाठी दुसरी व्यवस्था असेल, तिसऱ्या गटासाठी तिसरी व्यवस्था असेल. तुम्ही हाच गट फक्त लक्षात घ्यायचा आहे. आणि त्या गटासाठीच ज्या योजना तयार करायच्या आहेत, म्हणजे या गटासाठी विक्रय वृद्धीची योजना, डिस्काउंटची योजना, उदार सवलतीची योजना किंवा एकावर एक फ्रीची योजना ह्या गटासाठीच आहे. म्हणजे शिक्षक 4 व्हीलर गाडी घेणार असेल तर त्यांच्यासाठी स्कीम, कारण त्यांचं पगारपत्रक असतं, ते हप्ते वेळेवर भरू शकतात, ही गॅरंटी असते. डॉक्टरांच्यासाठी, इंजिनियर लोकांच्यासाठी, वकील लोकांच्यासाठी मग आपल्याला अशा योजना तयार करता येतात. आणि बाजारपेठ विभाजन कशासाठी करायचं, तर त्या गटामध्ये स्पर्धक येऊ शकणार नाही. आणि स्पर्धक आला तर तुमच्या त्या गटासाठी केवळ योजना असल्यामुळं त्यांची कॉमन असणार आहे सगळ्यांच्यासाठी, ते इथं त्यांना ठरणार आहे. तुम्ही तेवढ्या पर्टिक्युलर ग्राहकासाठी 100, 200, 1000, 5000 तेवढ्याच ग्राहकांसाठी ती योजना आखताय. म्हणजे त्या गटामध्ये बाहेरचे जे तुमचे स्पर्धक आहेत ते सहजासहजी येऊ शकणार नाहीत. उलट तुम्ही त्यांच्यावरतीच मात करू शकता. आणि या गटासाठीच तुम्हाला विपणनाची संधी, मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणावरती असलेली दिसून येईल. या गटासाठी तुम्ही परिणामकारक विपणन मिश्रण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय येतं, वस्तू, त्याच्यामध्ये किंमत येते, त्याच्यामध्ये विक्रय वृद्धी येते, त्याच्यामध्ये वितरण येतं. म्हणजे 4 P's, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन, याचं चांगलं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकताय. विपणन यंत्रणेचा कार्यक्षम वापर, या गटासाठी तुम्ही जी वितरण यंत्रणा, म्हणजे हे कळतं तुम्हाला, गट नंबर 1, गट नंबर 2, गट नंबर 3, 4, 5, 10, बाबा गट नंबर 4नं फार चांगलं काम केलं. हे कशाच्या आधारावर ठरलं, तर बाकीच्या गटाशी तुम्ही ते कम्पेअर केलं. त्यामुळे त्या गटातील लोकांनी चांगलं काम केलं, ह्या गटातील केलं नाही, यांना अजून टार्गेट द्यायला पाहिजे, अचीव करायला, त्यांना त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे वगैरे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही ती विक्री त्या गटासाठी करू शकता. त्या गटातील प्रत्येक ग्राहक तुम्ही काबीज करू शकता, त्यांना विकू. आता या गटामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, एखादा ग्राहक वस्तू घेत नसेल तर त्याचं संशोधन सुद्धा होतं, का घेत नाही तो, त्याची काय अडचण आहे, त्याला अजून याच्यामध्ये काय बदल पाहिजे. मग तो बदल असणारा बदल हा उत्पादकाला कळवला जातो. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये वस्तूमध्ये, डिझाईनमध्ये किंवा त्या सगळ्या काय गोष्टीमध्ये त्याला बदल हवा आहे, तो बदल आपल्याला जर ॲक्सेप्टेबल असेल आणि पॉसिबल असेल करणं, तर तो करून दिला जातो. म्हणजे ही बाजारपेठ विभाजन करणं हे कशासाठी, तर पर्टिक्युलर त्या ग्राहकापर्यंत पोहोचून त्याला जे काही वस्तू आणि सेवा किंवा काय जे आवश्यक आहे ते त्या ठिकाणी त्याला त्या वेळेत, त्या प्रमाणात, त्या किमतीला त्या ठिकाणी पोहोचवणं, की जेणेकरून तो आपला ग्राहक आहे तो कायमचा ग्राहक बनेल, आपला ब्रँड ॲम्बॅसेडर बनेल आणि आपल्याकडूनच वस्तू आणि सेवांची खरेदी करेल. आणि आपणही प्रत्येक जो आपला ग्राहक होऊ शकतो त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यासाठी बाजारपेठ विभाजन करणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही मला सांगा, अशा ओपन मार्केटमध्ये तुम्ही तुमचा ग्राहक कोण हे कसं कळणार. ज्यावेळेला तुम्ही दुकान ठाण बांधून बसता त्यावेळेला तो तुमच्या दुकानात आला तर. पण आता मी असं याच्यात बदल करतो की तुमच्या दुकानात कोण येऊ शकतं त्याचा शोध घ्यायचा आहे तुम्हाला. हा कसा घेणार तुम्ही, त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार, तर त्याच्यासाठी बाजारपेठ विभाजन महत्त्वाचं आहे. मग बाबा 18 ते 25 वयोगटातीलच ग्राहक तुमच्याकडे येतो, मग 26 वर्ष, 26 ते 30 किंवा 50 वर्षाचा ग्राहक येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. वृद्ध ग्राहक येत नाही,
बालग्राहक येत नाही, तरुण ग्राहक येत, म्हणजे हे तुम्हाला पर्टिक्युलरली स्ट्रॅटर्जी त्याची ठरवता येते, कोणत्या गटासाठी कोणती विपणन योजना आखता येते, त्याचं विपणन मिश्रण कसं ठरवता येतं, हे सगळं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला निश्चित करता येतं आणि त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याच्या आधारे आपण विपणन मिश्रण विपणन आधार करून आपण त्याचे गट, आता विपणन बाजारपेठ विभाजन कसं नेमकं करायचं हे आपण पुढच्या लेक्चरला लक्षात घेणार आहोत. तर आज आपण काय लक्षात घेतलं तर बाजारपेठ विभाजनाचं महत्त्व लक्षात घेतलं. बाजारपेठ विभाजन म्हणजे काय तर एक जिन्सी स्वरूपाच्या ग्राहकांचे एक छोटे छोटेसे गट तयार करायचे की ते गट आपल्याला त्या गटापर्यंत पोहोचता येईल, त्या गटाच्या गरजा लक्षात घेता येईल, त्या गटातली आर्थिक परिस्थिती, मानसिक स्थिती, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या फॅशन्स, त्यांचे विपणन वस्तूच्या विपणन मिश्रणाच्या संदर्भात असणारी मतं, त्यांच्या खरेदी प्रेरणा, हे सगळं आपल्याला जवळून अभ्यासता येईल आणि त्याच्यासाठी स्वतंत्र आपल्याला आपली विपणन व्यवस्था निर्माण करता येईल, विपणन योजना आखता येईल, विपणन धोरण ठरवता येईल, विपणन व्यूहरचना ठरवता येईल, हे सगळं करता येईल आणि त्या गटातील प्रत्येक ग्राहक आपल्याला मिळवता येईल. या दृष्टिकोनातून आपण तिथं प्रयत्न करू शकतो. तर आज हे विपणन विभाजन आपण महत्त्व लक्षात घेतलं. उद्या विपणन विभाजनाचं आधार जे आहे ते आधार आपण वेगवेगळे लक्षात घेणार आहोत. तर आजचं तुम्ही लेक्चर माझे शांतपणे ऐकून घेतलं, समजून घेतलं, याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो.